मी एक वेळेस म्हणते काही सुविधा नाही केल्या तरी चालेल मला, पण फक्त बिपट मुक्त गाव झालंच पाहिजे, एवढंच माझी कळकळून विनंती आहे. शेवटी घटना होत्या ते माणसाच्या, तेव्हाच कुठेतरी कोणतरी आवाज उठवतो. जर घटना आज आमची शिवण्या गेली, ती आजी गेली, सर्व काही जरा शांत झाल्यासारखंच वाटत होतं सर. पण आज दुर्दैवाने आमचा रोहन गेला, आमच्यातून आमचा रोहन गेला. मग त्यामुळं एवढे आईची ममता एवढी सर कळवळून उठली. आज रोहन गेला, माझ्या जावचा मुलगा गेला, उद्या नाही बोलू शकत, पण जर ती वेळ जर आली तर. मग त्यामुळे मी एवढ्या आक्रोशाने सर बोलत होते. मी सत्य बोलते, सत्य. मी नाही कोणत्या पक्षाची ना कोणत्या राजकारणाची, मला राजकारण मला करायचं नाही आणि मला ते कळत पण नाहीये. फक्त मी एवढंच पाहते का जो माणूस ज्यावेळी मला संकटकाळी मला धावून येतो, मी त्याची. मी 27 वर्षाची सर, अजून मी मतदानाचा हक्क घेतला सुद्धा नाहीये आणि घेणार पण नाहीये, नकोय मला ते. पण माझे मिस्टर म्हटले अरे तोच आपला हक्क आहे, ह्यावेळेस नाव दिलंय, लिस्टमध्ये बसले तर ह्या वर्षी मतदान, नाहीतर मी मतदान सुद्धा मला नकोय.